नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मेंदूचे आजार आणि मतिमंदतेवरती असणारे स्टेम सेल उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात स्टेम सेल तज्ञ असणारे डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन मॅडमची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन ह्या प्रख्यात स्टेम सेल तज्ञ आहेत आणि सध्या त्या न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत. मला अजून सांगायचं वाटतं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये विशेष करून सर्व प्रकारच्या मेंदूच्या विकारांसाठी आणि त्याचप्रमाणे मतिमंदता आणि विशेष करून बालकांच्या मेंदूच्या आजारांसाठी स्टेम सेल उपचार उपलब्ध झालेले आहेत. ज्याच्यामध्ये स्टेम सेल उपचार आहेतच, पण त्या अनुषंगाने सर्व प्रकारचे भौतिक उपचार ज्याच्यामध्ये स्पीच थेरपी झाली, त्याचप्रमाणे सेन्सरी इंटिग्रेशन झालं, फिजिओथेरपी झाली किंवा इतरही विविध स्वरूपाचे जे भौतिक उपचार आहेत हे उपलब्ध आहेत, ज्याला न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हटलं जातं. आणि या अनुषंगाने सर्वच प्रेक्षकांना मला सांगायचे की आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ह्या सर्व उपचार आपल्याला सवलतीच्या दरामध्ये पुढील 1 महिन्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून मेंदूचे आजार म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पॅरालिसिस, स्ट्रोक, ज्याला अर्धांग वायू म्हटलं जातं किंवा लुळेपणा ज्यामुळे तो विकलांगता येते, अशा स्वरूपाचे रुग्ण येतात. त्या व्यतिरिक्त आपल्याला मेंदूच्या दुखापती म्हणजे हेड इंजुरी झाली, त्याच अनुषंगाने स्पायनल कॉर्ड इंजुरी, मज्जारज्जूच्या दुखापती, त्यामुळे उद्भवणारा लुळेपणा आहे जो कमरेखाली किंवा मानेच्या खाली असू शकतो. त्याच्यानंतर सेरेब्रल अटॅक जे म्हणजे लहान मेंदूला आलेला कमकुवतपणा आणि त्यामुळे तेल जाण्यासारखी समस्या असो किंवा इतर जी काही लक्षणं आहेत. आणि ह्याच अनुषंगाने बालकांचे मेंदूचे आजार ज्याच्यामध्ये एक मोठा स्पेक्ट्रम आपल्याला गेल्या काही वर्षात ऑटिझमचा वाढलेला आढळतो, ज्याला स्वमग्नता म्हटलं जातं. त्याच अनुषंगाने इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी म्हणजेच मेंटल रिटार्डेशन किंवा ज्याला गतिमंदता मतिमंदता म्हटलं जातं, ह्याच्या पुढे जाऊन मंगोल चाइल्ड किंवा डाऊन सिंड्रोम सारखी जी समस्या आहे, जी जेनेटिक डिसऑर्डर आहे, ह्या व्यतिरिक्त सेरेब्रल पाल्सी म्हणजे जन्माच्या वेळेस ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे उद्भवणारा जो काही त्रास आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याला विशेष करून मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणजे जी स्नायू दुर्बलता, स्नायूंचा जो आजार आहे, ह्यासाठी सुद्धा ठोस उपचार उपलब्ध झालेले आहेत. आणि हे सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघतात, हे 2 नंबर आहे 9920 200-400. या व्यतिरिक्त एक लँडलाईन नंबर आहे 41136565, ज्याच्यामध्ये एसटीडी कोड आपल्याला 022 लावायचा आहे. हे न्यूरोजन संस्थेचे हेल्पलाईन नंबर आहेत. न्यूरोजन संस्था सीवूड स्टेशन समोर नवी मुंबई या ठिकाणी आहे. या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला ह्या सर्व आजारांसाठी स्टेम सेल उपचार आणि न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे भौतिक उपचार उपलब्ध झाले आहेत. आणि ह्याच्या पुढे जाऊन आता खास करून हायपरबॅरिक ऑक्सिजन आणि त्याचप्रमाणे ओझोन थेरपी हे सुद्धा आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा आपण डॉक्टर नंदिनी मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात. सगळ्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे स्टेम सेल विषयी खास करून. तर सर्वप्रथम स्टेम सेल विषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. स्टेम सेल्स म्हणजे पुनर्निर्माण शास्त्राचा एक भाग आहे. स्टेम सेल्सच्या माध्यमाने आपण मेंदूचे आजार आणि मज्जारज्जूचे आजारांना आपण हाताळू शकतो. खूप सोप्या रीतीने केलं जातं. एक आपण एव्ही बघू. आपल्या शरीरातले कमरेच्या हाडातून रक्त बनवणारे पेशी काढतो, त्याच्यातले मूळ पेशी वेगळे करून आपण पाठीच्या पाण्यात सोडतो. स्टेम सेल्स म्हणजे आपल्या म्हणजे मूळ पेशी आपल्या जसं एक झाडाचं खोड असतं तसं असतं. आणि झाडाचं खोड जे आहे फांदे देतं. आणि जसं आपण बघतोय काही व्हिडिओ की ऑटिझमच्या मुलांसाठी आपण हे वापरू शकतो. मेंदूमध्ये ऑटिझमच्या मुलांमध्ये जे कमतरता आहे त्याला मदत मिळतं. हा जो मुलगा आहे खूप हायपर, खूप चंचल, ॲग्रेसिव्ह होता. स्टेम सेल ट्रीटमेंट नंतर तो आता शांत झालेला आहे. तो लोकांशी संपर्क करतो, तो बोलायला लागलेला आहे, तो स्विमिंग करतो, तो सायकलिंग करतो. त्याच्यामध्ये बरेच आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसतात. तर ऑटिझम म्हणजे स्वमग्नतेमध्ये स्टेम सेल थेरपी खूप चांगल्या रीतीने काम करतं, हे एक उदाहरण आपण बघतोय. असेच बाकी जे रुग्ण आहेत सेरेब्रल पॉल्सी आणि मतिमंदता यांच्यामध्ये पण स्टेम सेल थेरपी खूप चांगल्या रीतीने काम करतं. हे जे एक उदाहरण बघतोय आपण, पुढचंही उदाहरण सेरेब्रल पॉल्सी, जिथे मूल जे आहे जन्माच्या वेळेस ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे मेंदूला इजा होत असते, तर मान धरू शकत नाही, बसू शकत नाही. स्टेम सेल थेरपी सोबत जेव्हा आपण रिहॅबिलिटेशन, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी करतो, जे न्यूरोजनमध्ये अवेलेबल आहे, तर हे सगळ्यांमुळे तुम्ही बघू शकता पहिले जो मूल चालू शकत नव्हता तो आता चालू शकतो, तो आता सायकल चालवतो, तो बोलतो, त्याची समज बुद्धिमत्ता वाढली. तर एक सर्वांगीण विकास आपल्याला स्टेम सेल आणि रिहॅबिलिटेशनमध्ये मिळतं. तर आता तो बोलूही शकतो, त्याच्या बोलण्यामध्ये पण फरक झालेला आहे. असे अनेको पेशंट्स आपण ऑटिझमचे 2500 पर्यंत पेशंटचं ट्रीटमेंट केलेलं आहे आणि एकदम सोप्या रीतीने केलेलं आहे. हे जे पेशंट आहे आता जो सेरेब्रल पॉल्सीचा, तो सायकल चालवतोय, जो मानी धरू शकत नव्हता तो आता सायकल चालवतोय. आपण ही बघितली 2 उदाहरणं आता सुरुवातीला की कशा रीतीने ऑटिझममध्ये आणि सेरेब्रल पाल्सीमध्ये विशेष करून आपल्याला उपचारांनी खास करून फरक पडू शकतो किंवा कशा रीतीने स्टेम सेल उपचार ह्या रुग्णांमध्ये
वरदान सिद्ध झालेले आहेत. हे अतिशय सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार आहेत. याविषयी आपण पुढे कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. पण त्या अनुषंगाने मॅडम, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी ज्याला म्हटलं जातं किंवा खास करून ह्यामध्ये सुद्धा ह्याचा रोल मोठा आहे. आपण या ठिकाणी आता स्टेम सेल कशा दिल्या जातात हे बघतोय आणि खास करून हे सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार आहेत स्टेम सेलचे. ह्याविषयी आम्हाला सर्वच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की कारण स्टेम सेल विषयी बऱ्याच प्रमाणात समज गैरसमज आहेत. एकंदरीतच काय सांगता येईल? हो, असं समज आहे की हे डेंजरस आहे, हे बँड आहे, पण आपण बघतोय की खूप सोप्या रीतीने आपल्या शरीराचे पेशी वापरून आपण हे जे मेंदूमध्ये डॅमेज आहे ते रिपेअर करू शकतो. आणि अनेक अशी उदाहरणं आहेत. काही कटपीट नाही, काही स्टिचेस नाही, आपल्याच कमरेच्या हाडात सुई टाकून आपलेच पेशी याचा वापर आपण मेंदूच्या आजारांसाठी, मज्जारज्जू आणि स्नायूंच्या आजारांसाठी करू शकतो. तर आपण पुढचं एव्ही दाखवूया. येस, आपण या अनुषंगाने बघूया पुढची सुद्धा एव्ही की कशा रीतीने स्नायूंच्या आजारांसाठी किंवा मेंदू आणि त्याचप्रमाणे मतिमंदतेसाठी हे उपचार केले जातात जे अतिशय सुरक्षित आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्याच शरीरातल्या पेशी वापरून हे दिले जात आहेत आणि त्यामुळे हे सर्वच उपचार आहेत ते अतिशय सुरक्षित आणि आरोग्यदायी स्वरूपाचे आहेत आणि ज्याद्वारे आपण विविध स्वरूपाच्या मेंदूच्या आजारांवरती मात करू शकतो. पुढे जाऊन आपण पॅरालायसिस, स्ट्रोक, मेंदूच्या दुखापतींविषयी माहिती घेणार आहोत. आता आपण सध्या बालकांचे मेंदूचे आजारामध्ये कशा रीतीने स्टेम सेल काम करतो हे जाणून घेतो आणि सगळ्यात महत्त्वाचे उपचार पुढील 1 महिन्यासाठी आपल्याला सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला त्यासाठी कॉल करायचे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती 2 नंबर बघत आहात, 9920200400 आणि त्याचप्रमाणे 41136565 नंबरवरती जरूर कॉल करा आणि आपले प्रश्न जरूर विचारा. हे न्यूरोजन संस्थेचे हेल्पलाईन नंबर आहेत. मॅडम, मगाशी आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा आपण सुरुवातीला ऑटिझम त्याचप्रमाणे सेरेब्रल पाल्सीविषयी मार्गदर्शन घेतलं. पुढे जाऊन खास करून इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी किंवा ज्याला आपण मेंटल रिटार्डेशन म्हणतो, तर अशा स्वरूपातले जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल? मला वाटतं की आपण एव्ही बघूया करण्याची आणि आम्हाला सांगा याविषयी की कशा रीतीने त्याच्यात आमूलाग्र परिवर्तन घडले, काय सांगता येईल? हो, मतिमंदतामध्ये पण आपण बरेच सुधारणा बघतो. मतिमंद मुलांची बौद्धिक वाढ व्यवस्थित नसते आणि म्हणून ते शिकू शकत नाही, स्वतःचे कामं करू शकत नाही. तर असे अनेको पेशंट्स आहेत ज्यांच्यामध्ये आपण स्टेम सेल थेरपीमुळे मेंदूमध्ये जे इजा आहे किंवा कमतरता आहे ते भरून आणतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण मुलाला शिकवतो की कसं काम करायचं आहे किंवा कसं शिकायचं आहे ते लवकर शिकता येतं. हा जो मुलगा आमच्याकडे आला होता तेव्हा 15 वर्षाचा होता आणि तोपर्यंत तो काही शिकत नव्हता. त्याला रंग समजायचे नाही, त्याला बोलण्याचं प्रॉब्लेम होतं. तर स्टेम सेल थेरपीनंतर त्याची बुद्धिमत्ता वाढली आणि तो आता सगळं स्वतःचं काम स्वतः करतो. त्याची एक बहीण झाली आहे, त्याच्यासोबत तो खेळू शकतो, त्याला बोलता येतं व्यवस्थित, तो स्पष्टपणे बोलतो आणि त्याला जे हवं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो. तर आपण बघतोय की स्टेम सेल थेरपीसोबत हे वेगळे थेरपीज ते शिकवावं लागतं. आधी पण शिकवत असतात पालक, पण स्टेम सेल थेरपीनंतर हे बघतो आपण जे आपल्याला 1 वर्षात 2 वर्षात इम्प्रूव्हमेंट दिसणार आहे ते लवकर दिसतं. ओके, हे आपण बघत आहोत की कशा रीतीने आपल्याला फार कमी कालावधीमध्ये ह्यांच्यामध्ये ही इम्प्रूव्हमेंट झालेली दिसते. आणि विशेष करून मला आवर्जून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायची एक गोष्ट की आपल्याला हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट जी सीवूड स्टेशन समोर आहे, नवी मुंबई या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. सर्वसामान्य रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा ब्रीदवाक्य ठेवून आज न्यूरोजन संस्था कार्यरत आहे डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व उपचार आपल्याला मिळणार आहेत ते एकत्रितपणे एका छताखाली भौतिक उपचारांच्या बरोबर. तर त्यामुळे जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, ह्या अनुषंगाने मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा स्नायू दुर्बलता हा सुद्धा एक मोठा आजार आहे जो मला वाटतं की फार महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचदा मुलं ही 25-26च्या घरामध्ये मृत्युमुखी पडतात आणि ह्यांना कोणतंही भविष्य नसतं. कारण तर स्नायू दुर्बलतेमध्ये कशा रीतीने काम करतात स्टेम सेल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. सर्वप्रथम आम्हाला थोडंसं स्नायू दुर्बलता या आजाराविषयी सांगा, काय सांगता येईल? स्नायू दुर्बलता हे आपलं स्नायूचा आजार आहे जिथे स्नायू हळूहळू कमजोर होत जातात आणि जसे जसे हे कमजोर होतात चालणं बंद होतं व्यक्तीचा, त्यांचे हातपाय वाकडे होतात, हाताची ताकद कमी होते आणि मग श्वास न घेण्यामुळे न जमण्यामुळे ते दगावतात. तर स्टेम सेल थेरपी हे ठोस उपाय नाही आहे, पण एक मध्यंतरी उपाय आहे. ॲटलिस्ट आपण ते स्नायू जे हळूहळू खराब होते त्यांना आपण बळ देऊ शकतो आणि त्यांचे पुढचे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत ते टाळू शकतो. तर काही आपण व्हिडिओज बघू ज्याच्यामध्ये मुलं जे आहेत उठणं बसणं त्यांचं कठीण होतं, चालायला प्रॉब्लेम होतो. तर स्टेम सेल थेरपीनी जे प्रॉब्लेम वाढत चाललेलं आहे ते थांबतं आणि जे उठण्या बसण्याची जी त्यांची क्षमता आहे ते वाढते.
येस, आपण या ठिकाणी एक व्हिडिओ बघूया आता पुढचा की कशा रीतीने मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारख्या आजारामध्ये आपल्याला या ठिकाणी भौतिक उपचारांच्या बरोबरीने जेव्हा स्टेमसेल उपचार दिले जातात, मॅडम काय सांगता येईल मला? हे ॲक्च्युली व्हिडिओ आहे, हे डाऊन सिंड्रोमचं आहे. डाऊन सिंड्रोमबद्दल एक क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे जिथे बौद्धिक वाढ कमी होते. ते काही मुलं मतिमंद सारखे जातात पण त्यांचे बाकी पण लक्षणं असतात. तर स्टेमसेल थेरपी बौद्धिक वाढ आणि बोलण्याची जी क्रिया आहे ते बरी करण्यासाठी, इम्प्रूव्ह सुधारण्यासाठी मदतीला येतं. हे 24 वर्षाची मुलगी डाऊन सिंड्रोमची आमच्याकडे आलेली तेव्हा ती खूप ॲग्रेसिव्ह होती, खूप चंचल होती आणि स्टेमसेल थेरपीनंतर ती शांत झाली, तिची समज वाढली, तिचं बोलण्याची प्रक्रिया बरी झाली. ती आता गाणं शिकते, स्वतःचं काम स्वतः करू शकते आणि घरी आईला मदत करते. तर खूप सारी गोष्टी जे 24 वर्ष ती शिकली नव्हती तर ती आता शिकायला लागली आहे. येस, आपण हे बघत आहोत की डाऊन सिंड्रोमचं उदाहरण आपण बघितलं आणि त्याच अनुषंगाने स्नायू दुर्बलता किंवा मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा जे एक प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर, पुढचं उदाहरण आपण बघूया आता या अनुषंगाने मस्क्युलर डिस्ट्रॉफीचं. मॅडम काय सांगता येईल? हे जे उदाहरण आहे 8 वर्षाच्या मुलाचं आहे ज्याला उठायला, बसायला आणि चालायला त्रास होत होता. तर स्टेमसेल थेरपीनंतर ते उठणं त्याचं सोपं झालं आहे. त्याचं खालून उठणं जास्त फास्ट होतोय, त्याचं चालण्यामध्ये मदत मिळते. असे अनेक पेशंट आहेत ज्यांना आपण स्टेमसेल ट्रीटमेंटनंतर जास्त दिवस आपण चालवत ठेवू शकतो, जेणेकरून पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स आहे जसं त्यांची स्पाईन जे आहे ते डिफॉर्म होणं किंवा स्कोलिओसिस म्हणतात ते प्रिव्हेंट करण्यासाठी चालत राहिले तर त्यांच्यामध्ये पुढचे प्रॉब्लेम्स होणार नाही अशी आपण दक्षता घेऊ शकतो. तर जीवनाची गुणवत्ता किंवा क्वालिटी ऑफ लाईफ आणि फंक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी स्टेमसेल थेरपी या मुलांसाठी आणि अशा पेशंटसाठी खूप कामी येते. आपण हे बघितलं की कशा रीतीने विविध प्रकारचे बालकांच्या मेंदूशी निगडीत समस्या आहेत, ज्याच्यामध्ये मतिमंदता आहे, गतिमंदता आहे. विशेष करून आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण विविध प्रकारच्या आजारांविषयी मार्गदर्शन घेत आहोत, तेव्हा हा एक मोठा स्पेक्ट्रम आहे आणि हा एक जनजागृतीपर कार्यक्रम आहे. आपणही हा संदेश सर्वदूर पोहोचवा. आपण या ठिकाणी विविध उदाहरणं बघितलीच या अनुषंगाने आणि मला आवर्जून सांगायचं आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून की न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये आता ह्या सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी स्टेमसेलच्या बरोबरीनेच भौतिक उपचार उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे हायपरबॅरिक ऑक्सिजन आहे, ओझोन थेरपी आहे, ही उपलब्ध झालेली. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघतात हे जरूर टिपून घ्या. 9920200400 हा पहिला नंबर आहे. त्याच्यानंतर त्या व्यतिरिक्त 41136565 हा दुसरा नंबर आहे, ज्याच्यामागे STD कोड 022 लावायचा आणि त्याच अनुषंगाने neurogenbsi.com या वेबसाईटला जाऊनही आपण बघू शकता. हे विविध प्रकारचे रुग्ण ज्यांच्यासाठी मला वाटतं ह्या थेरपीज अत्यंत महत्त्वाच्या आहेत, हे आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली मिळणार आहेत आणि पुढील 1 महिना विशेष सवलत ठेवण्यात आलेली. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मेंदूचे विकार आणि मतिमंदतेवरती असणाऱ्या स्टेमसेल उपचारांविषयी आणि आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करायत प्रख्यात स्टेमसेल तज्ज्ञ असणारे डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन. आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये डॉक्टर नंदिनी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे विविध प्रकारच्या आजारांसाठी, विशेष करून मेंदूच्या आजारांसाठी स्टेमसेल उपचार आता एक वरदान स्वरूप सिद्ध झालेले आहेत आणि विशेष करून हे सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार आपल्याला आता न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट जी सीवूड स्टेशन समोर आहे, नवी मुंबई, या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. ह्या कार्यक्रमाच्या पूर्वात आपण जाणून घेतलं की खास करून बालकांच्या मेंदूच्या निगडीत ज्या विशेष समस्या आहेत, ज्याच्यामध्ये ऑटिझम सारखी समस्या आहे, त्याचप्रमाणे मेंटल रिटार्डेशन ज्याला गतिमंदता, मतिमंदता म्हटलं जातं, ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला सेरेब्रल पाल्सी सारखा प्रकार आहे जो बालकांना विशेष करून विकलांगता देतो, बौद्धिक आणि शारीरिक. याच अनुषंगाने डाऊन सिंड्रोम म्हणजे ज्याला मंगोल चाइल्ड म्हटलं जातं, ह्या व्यतिरिक्त मस्क्युलर डिस्ट्रॉफी, स्नायू दुर्बलता, अशा विशेष करून ह्या सर्व आजारांसाठी आता स्टेमसेल थेरपी एक आशेचा किरण ठरलेली आहे. आपण विविध उदाहरणं या अनुषंगाने बघितली, पण इथेच हे उपचार थांबत नाहीत. तर ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला विशेष करून जे खास करून पॅरालिसिस, स्ट्रोक सारखा प्रकार आहे, हेड इंजुरी आहे, स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे, अशा ह्या सर्व आजारांमध्ये सुद्धा स्टेमसेल आज वरदान सिद्ध झालेले आहेत, ज्याद्वारे आपण ह्या सर्व रुग्णांना पुन्हा एकदा स्वावलंबी करू शकतो आणि पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आनंद देऊ शकतो. आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे असे हे सुरक्षित आरोग्यदायी उपचार आहेत, जे आता उपलब्ध आहेत न्यूरोजन संस्थेमध्ये. आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती जे नंबर बघतात ते टिपून घ्या. पुढील 1 महिना विशेष सवलत असणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. थोडंसं पुन्हा एकदा स्टेमसेल विषयी मी जाणून घेत असताना मॅडम, ह्याच्यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या शरीरातल्या पेशी ह्या सर्व रुग्णांना देत आहोत, तर त्यामुळे मला वाटतं कोणतेही साईड इफेक्ट न होता हे आपल्याला उपचार घेता येतात. थोडंसं आम्हाला त्याविषयी
अगदी बरोबर. स्टेम सेल्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बाहेरून पण घेता येतं किंवा आपल्या शरीरातून पण घेता येतं. ब्रेन डॅमेज रिपेअर करण्यासाठी आपण आपल्या स्वतःच्या शरीराचे पेशी वापरतो, जेणेकरून बाहेरून काही घ्यायचं नाही आहे आणि त्याच्यामुळे काही रिॲक्शन होण्याची किंवा काही ट्युमर्स होण्याची काहीही पॉसिबिलिटी नाही आहे. तर आपल्या शरीरातले पेशी वापरून आपण आपल्या मेंदूमध्ये जे डॅमेज आहे ते रिपेअर करतो आहे. जसं आपण स्क्रीनवर बघितलं आहे की हे स्कॅन दिसते आपल्याला, पेट स्कॅन, जे निळं रंग म्हणजे डॅमेज आहे आणि जे घट्ट निळं आहे ते लाईट निळं झाले किंवा हिरवं झालं आहे. तर ब्रेन सक्रिय होतो आणि स्कॅनमधून आपल्याला बरेच असे स्कॅन आहेत ज्याच्यात दिसतं. तर आपलेच शरीरातले पेशी आणि खूप सोप्या रीतीने एक सुईद्वारा आपण काढतो आणि पाठीच्या पाणीमध्ये एक सुईद्वारा इंजेक्ट करतो. जसं आपण हे बघितलं आणि ह्याद्वारे आपण विविध आजारांवरती मात करू शकतो, ज्याच्यामध्ये पॅरालिसिस, स्ट्रोक आहे, हेड इंजुरी म्हणजे मेंदूच्या दुखापती, स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणजे मज्जारज्जूच्या दुखापती आणि त्यामुळे येणारी विकलांगता किंवा जो लुळेपणा आहे ह्यावरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या व्यतिरिक्त बालकांचे मेंदूचे आजार, ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मंगोल चाइल्ड, डाऊन सिंड्रोम सारखा प्रकार आहे किंवा मेंटल रिटार्डेशन आहे, गतिमंदता, मतिमंदता आहे आणि याच अनुषंगाने मस्क्युलर डिस्ट्रॉफी, स्नायू दुर्बलतेवरती सुद्धा आपल्याला आता मात करता येणं शक्य आहे. मॅडम, आता आपण काही उदाहरण बघूया अनुषंगाने कशा रीतीने पॅरालिसिस रुग्णांमध्ये, कारण हा एक मोठा स्पेक्ट्रम आहे, खूप रुग्ण आपल्याला दिसतात पॅरालिसिस, स्ट्रोकचे आणि आता तरुण वयात पॅरालिसिस व्हायला लागलेला आहे, अर्धांगवायू व्हायला लागलेला आहे. तर अशा रुग्णांसाठी मला वाटतं वरदान स्वरूपाचे उपचार काय सांगता येईल? हो, अगदी. आपण जास्त आता तरुण बघतोय ॲक्च्युली पॅरालिसिस आणि स्ट्रोक असे पेशंट बरेच आमच्याकडे येतात जे खूप एक 20, 25, 30 वर्षाचे असतात. हा जो आहे पेशंट आहे स्पायनल कॉर्ड इंजुरीचा, म्हणजे कमरेखालती हा पॅरालाइज झालेला ॲक्सिडेंटमुळे आणि आपण बघतोय की तो आधी बसूही शकत नव्हता व्यवस्थित. तर स्टेमसेल थेरपी नंतर आपण बरीच त्याला थेरपी दिली, आपण हळूहळू त्याची धड इम्प्रूव्ह झाली आणि मग सपोर्टनी उभे राहायला लागलं आणि हळूहळू चालायला जमलं विथ सपोर्ट. स्पायनल कॉर्ड इंजुरीमध्ये पूर्णतः असं वाटतं की आपलं जीवन संपलेलं आहे, पण स्टेमसेल थेरपीनंतर जे मानेखालती पॅरालाइज्ड किंवा कमरेखालती पॅरालाइज्ड व्यक्ती आहे त्यांना रिट्रेन करता येतं, हळूहळू संवेदना पण येतात. पण मेनली आहे मोटर पॉवर, म्हणजे आपल्या पायावर उभे राहून परत उभे राहून आपलं काम परत करायचं आहे. थोडा रस्ता वेगळा होऊन जातो, लांब होऊन जातो, पण आपण आपल्या ध्येयाकडे, लक्ष्याकडे आपण पोचू शकतो. असे अनेको पेशंट आहेत ज्यांना आम्ही हळूहळू बघतोय की खूप यंग पेशंट आहे जे ॲक्सिडेंटमध्ये ज्यांची मज्जारज्जू डॅमेज होते त्यांच्यामध्ये बरेच आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसतात. येस, आपण हे बघितलं उदाहरण स्पायनल कॉर्ड इंजुरीचं की कशा रीतीने मज्जारज्जूवरती आघात झाल्यामुळे जो लुळेपणा येतो, पॅरालिसिस होतो, त्यामध्ये आपल्याला कशा रीतीने हे एक वरदान स्वरूपाचे उपचार आहेत ज्याद्वारे पुन्हा एकदा आयुष्याची गुणवत्ता वाढून हे सर्वच माणसं स्वावलंबी होऊ शकतात. मला वाटतं एक सामाजिक दृष्टिकोन असणारा असा हा उपचार पद्धती आहे ज्याद्वारे आपण केवळ त्या कुटुंबाचीच नव्हे तर एक समाजावरचा असणारा सुद्धा ताण कमी करत आहोत आणि त्यामुळेच आजचा कार्यक्रमही महत्त्वाचा आहे. ह्या कार्यक्रमाद्वारे आपल्याला जर का आजूबाजूला अशा स्वरूपातले रुग्ण दिसले तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा. आता आपल्याला स्टेमसेलच्या बरोबरीने भौतिक उपचार उपलब्ध झालेले आहेत न्यूरोजन संस्थेमध्ये आणि या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त फोन करायचा पुढील नंबरवरती. विशेष सवलतही ठेवण्यात आलेल्या आहे कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील 1 महिन्यासाठी, तर त्याचाही लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, या अनुषंगाने अर्थातच हेड इंजुरी सारखा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये बऱ्याचदा विकलांगता येतेच, पण बौद्धिक क्षमता सुद्धा कधी कधी ह्या रुग्णांची खूप कमी होते आणि त्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारची कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात हेड इंजुरीमध्ये. आपण एक हेड इंजुरीचं उदाहरण बघूया आणि सांगा मला त्याविषयी. हो, हेड इंजुरी म्हणजे जसं ॲक्सिडेंटमुळे किंवा काही दुसऱ्या कारणामुळे ब्रेन डॅमेज. हा जो व्यक्ती आहे तो लिफ्ट कंपनीमध्ये काम करत होता आणि लिफ्टमधून पडून मेंदूला इजा झाली. तो कोमामध्ये होता. बाहेर निघाल्यानंतर त्याची एक बाजू जे आहे हे विकलांग होती आणि त्याची समज पण, जजमेंट कमी होतं. तो बोलण्यामध्ये अडखडायचा. स्टेमसेल थेरपीनंतर हळूहळू त्याच्यामध्ये बरेच इम्प्रूव्हमेंट झाले की तो परत कामाला जाऊ शकला. त्याच्या हातापायाची ताकद परत आली, त्याच्या बोलण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. तो स्वतः एकटा राहू शकला, तो एकटा ट्रॅव्हल करू शकला, तो ऑटोने रोज एकटा आपल्या ऑफिसला जायचा. तर स्टेमसेल थेरपीनंतर या पेशंटमध्ये बरेच इम्प्रूव्हमेंट झाली. असे अनेको पेशंट आहेत ज्यांना हेड इंजुरीनंतर मेंदूला जे डॅमेज होतो ॲक्सिडेंटमुळे किंवा खाली पडल्यामुळे, डोक्याला मार लागल्यामुळे जे डॅमेज होतं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसते. येस, आपण हे बघितलं हेड इंजुरीचं उदाहरण की कशा रीतीने मेंदूला असणाऱ्या दुखापतींमध्ये सुद्धा ह्याद्वारे आपण मात करू शकतो. अतिशय सुरक्षित, आरोग्यदायी स्वरूपाचे असे उपचार आहेत स्टेमसेल जे आपल्याला उपलब्ध झालेले आहेत, खास करून न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये. संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या, त्यावर
नंबरवरती आपले फोन जरूर करा, ह्याशीचे प्रश्नही विचारू शकता आणि 1 महिन्याची सवलत आहे उपचारांमध्ये, त्याचा लाभही घेऊ शकता. मॅडम, ह्या अनुषंगाने पॅरालिसिस विषयी बोलूया आपण. मगाशी आपण थोडं डिस्कशन केलं होतं पॅरालिसिस, कारण एक फार मोठी समस्या आहे आणि पूर्वी जो उतार वयात आजार आपल्याला दिसायचा तो आता तरुण वयात येत चाललेला आहे आणि ह्या रुग्णांना आपल्याला परावलंबी जीवन जर का जगत असेल तर ते खरोखर कष्टप्रद असतं त्यांच्यासाठी. तर ह्यांना स्वावलंबी करता आलं तर मला वाटतं एक मोठं काम ह्यांच्यासाठी होऊ शकतं. काय सांगता येईल याविषयी आम्हाला? हो, नक्कीच. पॅरालिसिस स्ट्रोक आता आपल्याला तरुण वयामध्ये दिसतं. हे एक आपण उदाहरण बघू. तर असे अनेक उदाहरणं आहेत जिथे जसं कोणत्या भागेला ब्रेनच्या जे डॅमेज झालं त्याच्यावरून आपल्याला लक्षणं दिसतात आणि स्टेम सेल त्या भागेला पुन्हा काम करायला मदत करतं, पुनर्निर्माण. तर डॅमेज जेव्हा होतो मेंदूला तर एक भाग कदाचित पूर्णही डॅमेज असेल किंवा डेड असेल, पण त्याच्या अवतीभोवती जे काही डॅमेज असेल त्याला इम्प्रूव्ह करतो. पण एक उदाहरण बघू पॅरालिसिस स्ट्रोकचं, एक व्हिडिओ बघू. येस, आपण 8 नंबरचा व्हिडिओ बघूया या अनुषंगाने. त्यामध्ये आपल्याला पॅरालिसिस स्ट्रोकचे आपल्याला या ठिकाणी रुग्ण दिसणार आहे. मॅडम, काय सांगता? हे पेशंट आपण बघू शकता. स्टेम सेल ट्रीटमेंट नंतर त्याच्यामध्ये उठण्या बसण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट, आधी त्याला उठायला मदत लागायची किंवा खूप हळू उठायचा. बाकी त्याची ओव्हरऑल त्याची जी स्टेबिलिटी आहे, त्याची धडची कंट्रोल आहे ते इम्प्रूव्ह झालं. अनेको पेशंट असतात जे एक साईड पॅरालाइज असतात किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये प्रॉब्लेम असतं किंवा कधी समज बुद्धिमत्ता पण कमी होते. काही असतात जे पूर्णतः मानेखालती पॅरालाइज असतात. तर स्टेम सेल ट्रीटमेंट नंतर आपण याच्यामध्ये फरक बघतो. जे सिव्हिअर ब्रेन डॅमेज आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला हळूहळू इम्प्रूव्हमेंट दिसते. स्टेम सेल ट्रीटमेंट नंतर व्यायाम थेरपी खूप महत्त्वाची आहे, कारण ते केलं नाही तर काहीही आपल्याला फायदा होणार नाही. तर हे इंटिग्रेटेड आहे, होलिस्टिक अप्रोच, किंवा आपल्याला सर्वांगीण विकास हवा आहे तर आपल्याला त्या हिशोबाने आपलं काम पण करावं लागेल, मेहनत पण करावी लागेल. पुढचं उदाहरण आपण पटकन बघूया. सेरेब्रल अटॅक, जे म्हणजे लहान मेंदू जेव्हा कमकुवत होतो तेव्हा तोल जाण्यासारखं आपल्याला दिसतो आणि एक उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर. काय सांगता येईल? हो, सेरेब्रल अटॅक्झिया हे खूप चांगलं उदाहरण आहे. एक खूप यंग पेशंट आहे, 15, 16, 17 वर्षाची होती. आमच्याकडे आली तेव्हा सेरिबेलर अटॅक्झिया म्हणजे छोटं मेंदू कमजोर होत होतं आणि सोबत तिला रेटायनाचं पण प्रॉब्लेम होतं, तिला दिसायचं नाही व्यवस्थित. तर स्टेम सेल ट्रीटमेंट नंतर तिचं तोल सावरलं. ती आता ती स्पष्टपणे बोलू शकते. तिच्यामध्ये बरेच इम्प्रूव्हमेंट झाले. ती अगदी आता नॉर्मल मुलासारखी आता ती जगू शकते. जी आम्हाला अपेक्षा नव्हती तिची दृष्टी येईल ते पण आम्हाला दिसलं. तर स्टेम सेल ट्रीटमेंट नंतर ह्या मुलीमध्ये जे इतके वर्षापासून तिचे आईवडील प्रयत्न करत होते ते आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसली. आपण ही हजारो लाखो उदाहरणं बघितली. स्टेम सेलच्या रूपाने मला वाटतं एक आशेचा किरण ह्या सर्वच रुग्णांसाठी आहे आणि एक वरदान स्वरूपाचे सुरक्षित आरोग्यदायी उपचार आहेत जे आपल्याला आता उपलब्ध आहेत. फक्त त्यासाठी आपण फोन करा पुढील नंबरवर. मॅडम, जाता आता प्रेक्षकांना आपण काय सांगाल? की निराश होऊ नका. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, मेंदूच्या आजारांसाठी आता आपल्याकडे ट्रीटमेंट आहे, एक हॉलिस्टिक अप्रोच. सगळं सोबत करावं लागेल. स्टेम सेल, व्यायाम, रिहॅबिलिटेशन, आता न्यूरोजनमध्ये नवीन हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी आणि ओझोन थेरपी पण आहे. हे सगळं मिळून आपण जीवनमध्ये अशा पेशंटमध्ये बरीच सुधारणा आणू शकतो. येस, मला वाटतं एक मोलाचा सल्ला दिला डॉक्टर नंदिनी मॅडमनी. आणि आपणही जरूर लक्षात ठेवा, कोणतेही मेंदूशी निगडीत समस्या असो, बालकांच्या मेंदूशी निगडीत समस्या असो, ज्याच्यामध्ये ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, डाऊन सिंड्रोम, मंगोल चाइल्ड, मेंटल रिटार्डेशन आहे किंवा त्याच्या पुढे जाऊन पॅरालिसिस स्ट्रोक सारखा आपल्याला दिसणारा प्रकार आहे, अर्धांगवायू ज्याला म्हटलं जातं, किंवा त्याच अनुषंगाने मेंदूच्या मज्जारोचीच्या दुखापती, हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे, सेरेब्रल अटॅक यासारखा प्रकार असो किंवा कोणतीही मेंदूशी निगडीत समस्या असो, आपण निराश होऊ नका. आपल्याला या ठिकाणी स्टेमसेलच्या रूपाने एक आशेचा किरण आहे आणि ह्याच्या बरोबरीने सर्व भौतिक उपचार ज्याच्यामध्ये स्पीच थेरपी, फिजिओथेरपी आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे, सेन्सरी इंटिग्रेशन आहे, अक्वॅटिक थेरपी आहे किंवा हायपरबॅरिक ऑक्सिजन किंवा ओझोन थेरपी, हे सर्व प्रकार आपल्याला न्यूरोजन संस्थेमध्ये आता उपलब्ध आहेत. पुढील 1 महिना विशेष सवलत ठेवण्यात आलेली, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. मॅडम, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झाला, त्यामुळे अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. छत्रपतींचा विचार म्हणजे